दिव्यांगांचं जीवन, लाईफ ऑफ हँडिकॅप पर्सन. मित्रांनो, बघितलंच असणार तुम्ही वरचा जो व्हिडिओ आहे. किती दुर्दैवाची ही गोष्ट आहे आणि किती दुःखद घटना आहे मित्रांनो. ज्या व्यक्तीला पाय नाही ती व्यक्ती व्हीलचेअरवर स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरिता एक पान शॉप चालवतात, पण या व्यक्तीला टपरी सुद्धा चालवण्याचा अधिकार गावची लोक देत नाहीत. आणि दिव्यांग व्यक्ती तर आहेच, वरून व्हीलचेअरवर प्रवास करावा लागतो, येणं जाणं करावं लागतं. पान शॉप मध्ये बऱ्याचशा अशा काही वस्तू असतात त्या बाहेरून आणाव्या लागतात आणि घरासमोर असल्यामुळे या दिव्यांग व्यक्तीला सोयीस्कर होतं. हे पाहून गावची लोक आणि ग्रामपंचायत मार्फत या दिव्यांग व्यक्तीला वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर असंच काम केलं जातं आणि दिव्यांगांना न्याय देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतं. मित्रांनो, याला यश तेव्हाच मिळेल जेव्हा समाज अधिक लोकांपर्यंत अशी व्हिडिओज शेअर करतील. जेव्हा आपण हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करू तेव्हाच दिव्यांगाला न्याय मिळेल. समाजामध्ये असे बरेचसे घटक आहेत की ते लोक दिव्यांगांना कधीही पाठपुरावा करत नाहीत. दिव्यांग म्हणजे फक्त त्यांच्याकडे सहानुभूतीने बघितलं जातं, पण ह्या सगळ्या गोष्टीचं इथे काहीही महत्त्व नाही. दिव्यांगांना न्याय, हक्क आणि उदरनिर्वाह करण्याची परवानगी ग्रामपंचायत व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी दिली पाहिजे. यांना गेल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 2 महिने नाही, गेल्या 1 महिन्यामधून 3 वेळा या बेबीशन गोरे दिव्यांग व्यक्तीला 3 वेळा ग्रामपंचायत मार्फत नोटीस आलेली आहे. आणि त्या नोटीस मध्ये लिहिलं काय आहे मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला? ग्रामपंचायतची जागा हद्दीत घेतल्याने म्हणजे ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे पानटपरी लवकरात लवकर हटवण्याचे आदेश या ग्रामपंचायतने दिलेले आहे. कलम 53 आणि कलम 2 नुसार पानटपरी हटवण्यात येईल, पोलीस कारवाई करण्यात येईल, बरं का. आणि महसूल विभागाअंतर्गत या जागेची जे काही थकबाकी आहे सगळं व्याज लावून या दिव्यांग व्यक्तींकडून वसूल करण्यात येईल. 40 आणि एका नोटीसमध्ये 30 दिवसाची मुभा दिलेली आहे. मला सांगा मित्रांनो, ग्रामपंचायतने जागा लवकरात लवकर जर उपलब्ध करून नाही दिली, सोयीस्कर ठरेल अशी जागा सध्या या दिव्यांग बांधवाकडे आहे, ती जागा घेण्याचं काम गावचे काही घुसखोर लोक आणि सोबत मिळून सरपंच, ग्रामसेवक हे लोक करत आहेत. ग्रामपंचायतची माझी चर्चा झालेली आहे. ग्रामसेवकांनी सांगितलेले आहे की 2 फूट रस्त्यावर पानशॉप आलेली आहे आणि 200 स्क्वेअर फूट जागा देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. पण हे होणार कधी? जर आज एका बेबीशन गोरे व्यक्तीवर अन्याय होत आहे, उद्या असे अनेक बेबीशन गोरे देशामध्ये असतील की त्यांच्यावर अत्याचार होताना सुद्धा आपण डोळे बंद करून बसणार लोक आहोत की काय असं वाटायला लागलेलं आहे. आज या व्यक्तीवर हे संकट आलेलं आहे.
अडचणीत आलेला आहे. उद्या तुमचं असेल किंवा माझं सुद्धा आयुष्य अडचणीत येऊ शकते. तेव्हा समाजाने दिव्यांग लोकांकडे सहानुभूतीने न पाहता दिव्यांगांना समान हक्क आणि न्याय दिलं तर अधिकच उत्तम होईल. तर मित्रांनो, ग्रामपंचायत मार्फत जे काही नोटीस यांना पाठवण्यात आलेल्या आहेत, त्या नोटीस पुराव्याकरिता म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. ग्रामपंचायतची ही भाषा नाही, तर मला असं वाटतंय की गावच्याच लोकांनी लिहिलेली ही भाषा आहे. लोकांचीच ही बोली भाषा असू शकते. ग्रामपंचायत प्रेमाने आणि व्यवस्थित पटवून देण्याचं काम ग्रामपंचायतचं असतं आणि दादागिरीसारखी भाषा त्या नोटीसमध्ये लिहिली गेली आहे. ती नोटीस तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते हाताळून बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून दिव्यांगांना न्याय मिळेल, त्यांच्यावर अत्याचार होणार नाही. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.